हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. त्याआधी तुम्हा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला आज आपण घेऊया 23 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. पहिली न्यूज आहे, इंडियन नेव्हीने कंडक्ट केलेली आहे एक्सरसाइज पूर्वी लहर. आणि कुठे कंडक्ट केलेली आहे ती? ईस्ट कोस्ट इथे कंडक्ट केलेली आहे. तर त्यांचं एम काय आहे? ही जी एक्सरसाइज आहे, हा जो युद्ध अभ्यास आहे जो इंडियन नेव्ही कंडक्ट केलेली आहे, त्याचा एम आहे व्हॅलिडेशन ऑफ प्रोसिजर टुवर्ड्स असेसमेंट ऑफ द इंडियन नेव्हीज प्रिपेअरनेस टू मीट मरीन टाइम सिक्युरिटी चॅलेंजेस म्हणजे त्या रिजन मधले. ओके, तर हा त्यांचा एम आहे एक्सरसाइजचा. एक्सरसाइज मध्ये पार्टिसिपेट कोणते कोणते जे म्हणजे कोणकोणते शिप्स वगैरे पार्टिसिपेट करणार आहे? कोण पार्टिसिपेट करणार आहे? शिप्स, सबमरीन्स, एअरक्राफ्ट आणि स्पेशल फोर्सेस हे विटनेस पार्टिसिपेट करणार आहे एक्सरसाइज मध्ये. आणि जी एक्सरसाइज आहे ती मल्टिपल फेज मध्ये कंडक्ट करण्यात येणार आहे, ज्यामध्ये आहे टॅक्टिक फेज. तर टॅक्टिक फेज मध्ये काय आहे? कॉम्बॅट ट्रेनिंग इन द रिअलिस्टिक सिनारिओ. तर हे राहणार आहे टॅक्टिक फेज मध्ये. आणि नंतर जे आहे ते वेपन फेज राहणार आहे. वेपन फेज मध्ये काय राहणार आहे? जे व्हेरियस फायरिंग जे आहे ते कंडक्ट करण्यात येणार आहे, म्हणजे सक्सेसफुली कंडक्ट करण्यात आलेले आहे व्हेरियस फायरिंग वेपन फेज मध्ये. आणि त्यामुळे काय कळणार आहे त्यांना की जे इंडियन नेव्हीची जी कॅपेबिलिटी आहे ते किती आहे, त्यावरनं ते समजणार आहेत. ओके, तर हे झाली इंडियन नेव्हीची जे काय आहे एक्सरसाइज आहे, जिचं नाव आहे पूर्वी लहर. ती कुठे कंडक्ट करण्यात आलेली आहे? ती ईस्ट कोस्टवर कंडक्ट करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कोण कोण पार्टिसिपेशन जे आहे ते विटनेस्ड आहे? शिप्स आहे, सबमरीन्स आहे, एअरक्राफ्ट आणि स्पेशल फोर्सेस, हे सगळे पार्टिसिपेटेड आहे. तो मल्टिपल फेजेस इन्क्लूड आहे. त्यामध्ये आहे की टॅक्टिक फेज आहे आणि वेपन फेज. तर हे सगळं झालं एक्सरसाइज बद्दल, जी एक्सरसाइज आहे पूर्वी लहर, आणि ही आहे इंडियन नेव्हीची एक्सरसाइज. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे की प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू काय करणार आहेत? प्रेझेंट करणार आहेत पद्मा अवॉर्ड. तर कधी म्हणजे त्यांनी ओके, तर त्यांनी प्रेझेंट केलेले आहे पद्मा अवॉर्ड. तर बघूया कोणाकोणाला प्रेझेंट केलेले आहे. तर प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू विल प्रेझेंट द पद्मा अवॉर्ड. कुठे? सिव्हिल इन्व्हेस्टिच्युअर सेरेमनी जे राहणार आहे कुठे? न्यू दिल्लीमध्ये, राष्ट्रपती भवन मध्ये. न्यू दिल्लीच्या राष्ट्रपती भवन मध्ये जे सिव्हिल इन्व्हेस्टिच्युअर सेरेमनी राहणार आहे, तिथे पद्मा अवॉर्ड जे आहे ते प्रेझेंट करणार आहेत प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू. तर कोणाकोणाला मिळणार आहे बघूया आपण आता. पद्मविभूषण जे आहे ऑन फॉर्मर व्हाईस प्रेसिडेंट एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण देण्यात येणार आहे. आणि जे भरतनाट्यम डान्सर आहे डॉक्टर पद्मा सुब्रमण्यम यांना पण पद्मविभूषण हे प्रदान करण्यात येणार आहे. द पद्मविभूषण जे अवॉर्ड आहे कोणाला देण्यात येणार आहे? की जे पोस्टमॉसियस म्हणजे मरणोपरांत ज्यांना देण्यात येणार आहे ते आहे बिंदेश्वर पाठक. तर यांना मरणोपरांत जे आहे पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे. नेक्स्ट बघूया आता ऍक्टर्स मध्ये. ऍक्टर मिथुन चक्रवर्ती यांना आणि सिंगर उषा उत्तुप यांना पद्मभूषण अवॉर्ड प्रदान करण्यात येणार, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे? रिसिव्ह केलेलं आहे. जे अदर पद्मभूषण आहे अवॉर्डी त्यांचे नाव बघून घेऊया. फिलॅन्थ्रोपिस्ट डॉक्टर सीताराम जिंदल यांना देण्यात आलेलं आहे काय? पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर तेजस मधुसूदन पटेल यांना पण पद्मभूषण प्रदान करण्यात आलेलं आहे. आणि फॉर्मर यूपीचे गव्हर्नर राम नाईक यांना पण पद्मभूषण जे आहे ते अवॉर्ड प्रदान करण्यात आलेलं आहे. तर पद्म अवॉर्ड जे आहे ते कधी स्टार्ट झालेले होते? 1954 मध्ये जे आहे ते पद्म अवॉर्ड जे आहे स्टार्ट झालेले होते. ओके, तर हे झालं पद्म अवॉर्ड बद्दल, जे की द्रौपदी मुर्मूंनी काय केलेले आहे? दिलेले आहे. तर त्यांचे जे रिसिव्हर्स आहे, जे अवॉर्डीज आहे, त्यांचे हे सगळे नाव आहेत. तर तुम्ही एकदा याला लुकआउट करून घ्याल, बघून घ्याल कोण कोण आहे तर ते, आणि लिस्ट बनवा तुम्ही की कोणता अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे. पद्मविभूषण कोणाला मिळालेला आहे, पद्मभूषण कोणाला मिळालेला आहे,
आणि वेगळे वेगळे तसेच आहे, जसे की कोणाला गव्हर्नरला मिळालेला आहे, ऍक्टर्सला मिळालेला आहे, व्हाईस प्रेसिडेंट फॉर्मर व्हाईस प्रेसिडेंटला मिळालेला आहे. आणि तो कोणी प्रदान केलेला आहे, जो प्रेसिडेंट आहे आपल्या इंडियाच्या प्रेसिडेंट कोण, द्रौपदी मुर्मू यांनी प्रेझेंट केलेले आहे सगळे अवॉर्ड. ओके, तर चला बघूया नेक्स्ट न्यूज. आता नेक्स्ट न्यूज जी आहे, तर जे चेस टुर्नामेंट आहे, चेस टुर्नामेंट मध्ये 17 इयर ओल्ड जे इंडियन आहे, कोण, त्याचं नाव आहे डोमा राजू गुगेश यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे. आणि ते यंगेस्ट काय आहे, यंगेस्ट प्लेयर आहे, यंगेस्ट एव्हर प्लेयर, ज्यांना काय मिळालेलं आहे, जे जिंकलेले आहे FIDE कॅन्डिडेट टुर्नामेंट जे टोरंटो मध्ये झाले. यंगेस्ट प्लेयर आहे ते, ज्यांनी जिंकलेलं आहे, 17 इयर ओल्डच आहे. तर त्यांनी जे आहे ते चेन्नई बेस्ड आहे. ओके, आणि त्यांनी कोणाला मागे टाकलेला आहे, जे कॅस्परोव्ह आहे, कॅस्परोव्ह त्यांचा जो रेकॉर्ड होता, तर त्या रेकॉर्डला त्यांनी मागे टाकलेला आहे. जे कॅस्परोव्ह जे आहे ते रशियाचे होते आणि ते 22 इयर्स ओल्ड होते. तर त्यांचा रेकॉर्ड त्यांनी मागे टाकलेला आहे. जे क्वालिफाय कधी झाले ते, वेन क्वालिफाईड 1984, जेव्हा 1984 मध्ये ते क्वालिफाय झालेले होते, तर तेव्हा ते 22 वर्षाचे होते. आणि जे गुकेश आहे त्यांना आता बघूया काय काय अवॉर्ड, म्हणजे काय काय प्राइज मिळणार आहे, प्राइज मनी किती मिळणार आहे. तर गुकेशला किती मिळणार आहे, त्यांनी कॅश वोन केलेली आहे, कॅश अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना किती, 88,500 युरो जो आहे तो त्यांना कॅश प्राइज मिळणार आहे. अप्रॉक्सिमेटली किती रुपीज, 78.5 लाख रुपीज त्यांना मिळणार आहे. जो टोटल प्राइस फंड होता कॅन्डिडेट्स करता, म्हणजे टोटल जो सगळ्यांना देण्यात येतो, असा टोटल जो आहे प्राइस फंड किती होता, 5 लाख युरोचा प्राइस फंड होता. त्यामधले 78.5 लाख जे आहे ते गुकेश यांना देण्यात आलेले आहे. आणखी काय त्यांच्याबद्दल बघूया. ही बिकेम ओनली द सेकंड इंडियन, म्हणजे सेकंड इंडियन आहे कोणाच्या नंतर, विश्वनाथ आनंद नंतर. विश्वनाथ आनंद नंतर हे सेकंड इंडियन आहे ज्यांना काय हा प्रेस्टिजियस टुर्नामेंट जो आहे त्याच्यामध्ये हे जिंकलेले आहे. तर आणखी बघून घेऊया की अजून कोणते अदर गेम्स होते ज्यामध्ये कोणाला मिळालेला आहे, प्राइज मिळालेला आहे. तर अदर गेम्स जे होते त्यामध्ये त्याच दिवशीचे जे दुसरे गेम्स होते त्यामध्ये प्रगन्नंदना यांनी डिफीट कोणाला केलं, निजेत अबासो यांना डिफीट केलं. वाईल विदित गुजराती यांनी काय केलेलं आहे, त्यांचा विजित गुजराती यांचा काय झालेला आहे, ड्रॉ झालेला आहे कोणासोबत, अली रेस सोबत. ओके, तर हे अदर गेम्स मध्ये एवढं झालेलं आहे. आणि वुमेन्स मध्ये काय झालेलं आहे, वुमेन कॅन्डिडेट मध्ये जे चायनीज प्लेयर आहे टॅन जोंगी यांना विनरचा क्राऊन मिळालेला आहे. तर हे सगळं झालं कशाबद्दल, जे चेस काय होतं, चेस टुर्नामेंट जो होतं त्यामध्ये इंडियाचे यंगेस्ट एव्हर जे आहे, म्हणजे 17 वर्षाचीच आहे ते, त्यांना काय प्रेस्टिजियस हा अवॉर्ड मिळालेला आहे. प्रेस्टिजियस टुर्नामेंट मध्ये ते जिंकलेले आहे. कोणानंतर, विश्वनाथ आनंद नंतर ते जे सेकंड आहे इंडियन त्यांना मिळालेला आहे, हे विनिंग मिळालेली आहे त्यांना या प्रेस्टिजियस टुर्नामेंट मध्ये. आणि त्यांनी जो आहे कॅस्परोव्हचा काय केलेला आहे, त्यांचा रेकॉर्ड जो आहे तो ब्रेक करत ते पुढे आलेले आहे, त्यांच्या पुढे आलेले आहे. ओके, बघूया नेक्स्ट. आता नेक्स्ट जी न्यूज आहे IRDAI. IRDAI म्हणजे काय आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. तर यांनी जे आहे काय केलेलं आहे, आधी जे पॉलिसीज जे आहे ते बाय करत होते, हेल्थ केअर साठी जे पॉलिसीज बाय करण्यात येत होते, तर ते 65 इयर्स ओल्ड पर्यंतच ते पॉलिसी आपण बाय करू शकत होतो. पण आता IRDAI ने काय केलेलं आहे, जे लिमिट आहे, एज लिमिट 65 इयर ओल्डची जी एज लिमिट होती ती आता त्यांनी काय कॅन्सल केलेली आहे. आता पॉलिसीज आपण जे इंडिव्हिज्युअल आहे ते पॉलिसी आपण म्हणजे पॉलिसीज घेऊ शकतात. ती जी एज लिमिट आहे ती त्यांनी रिमूव्ह करून टाकलेली आहे. त्यांचा एम काय आहे या पॉलिसीला, म्हणजे एज लिमिट जे आहे ते रिमूव्ह करण्याचा त्यांचा एम काय आहे, त्यांचा एम आहे फॉस्टर मोर इन्क्लुसिव्ह अँड ऍसेसेबल हेल्थ केअर इकोसिस्टीम. त्याच्यामध्ये एन्श्युरिंग ॲड्युक्वेट प्रोटेक्शन अगेन्स्ट अनफोर्सिन मेडिकल एक्सपेन्सेस. तर हा त्यांचा एक एम आहे जे की एज लिमिट 65 आहे अबॉलिश करण्याचा.
तर आधीच्या गाईडलाईन्स मध्ये काय होतं, आधीच्या गाईडलाईन्स मध्ये होतं की जे न्यू इन्शुरन्स पॉलिसी जी आहे ती 65 एज पर्यंतच आपण परचेस करू शकत होतो. पण रिसेंट अमेंडमेंट मध्ये जे एक एप्रिलला जे रिसेंट अमेंडमेंट झालं त्यामध्ये इन्शुरन्स पॉलिसी जी आहे ते कधी पण बाय करू शकतो आपण. एनीवन रिगार्डलेस ऑफ एज इज इलिजिबल टू बाय अ न्यू हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी. एज लिमिट ही त्यांनी अबॉलिश कॅन्सल करून टाकलेली आहे. 65 जी होती आधी. ओके, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे, हे खूप चर्चेत होतं, जे मोदी जे आहे ते कुठे गेले होते, लक्षद्वीपला गेले होते. तेव्हा जे मालदीवचे जे प्रेसिडेंट वगैरे आहेत तिथले जे मेंबर्स होते त्यांनी काहीतरी ट्विटरवर कमेंट्स वगैरे केलं होतं. तर हे खूप चर्चेमध्ये होते तो विषय तेव्हा. तर आता बघूया आपण यांचं काय न्यूज आहे. तर मालदीवियन प्रेसिडेंट जे आहे मोहम्मद मुजिबू, तर जे काय आहे पीपल्स नॅशनल काँग्रेस आहे त्यांनी काय केलेलं आहे ते पार्लमेंटरी इलेक्शन जिंकलेले आहे. मालदीवचे प्रेसिडेंट मोहम्मद मुजिबू हे पार्लमेंटरी इलेक्शन जिंकलेले आहे. 66 ऑफ द फर्स्ट 86 सीट्स त्यांना काय झालेलं आहे डिक्लेअर. इलेक्शन कमिशनर ऑफ मालदीव जे रिझल्ट आला होता, इलेक्शन कमिशन ऑफ मालदीव रिझल्ट, त्यामध्ये फर्स्ट 86 सीट्स मधले 66 जे आहे ते त्यांना मिळालेले आहे असं इलेक्शन कमिशन ऑफ मालदीवने डिक्लेअर केलेलं आहे. तर मालदीव बद्दल बघून घेऊया आता. मालदीव जे आहे त्याचं कॅपिटल आहे माले, करन्सी आहे मालदिवियन रुपिया. मालदिवियन रुपिया ही तिथली करन्सी आहे. ओके, बघूया नेक्स्ट न्यूज जी आहे ती US नेव्ही आणि US मरीन कॉर्प्स अँड द श्रीलंकन नेव्ही यांनी हे काय कंडक्ट करणार आहे, हे बायलॅटरल मरीन टाइम जॉईंट एक्सरसाइज आहे ती कंडक्ट करणार आहेत. इन्क्लुडिंग काय अँटी टेररिझम मॅन्युअल. तर ही जी जॉईंट एक्सरसाइज आहे हिचं नाव काय आहे, हिचं नाव आहे कॅरेट, म्हणजे कॉपरेशन अफ्लोट रेडीनेस अँड ट्रेनिंग. तर ही आहे ती जॉईंट एक्सरसाइज जी आहे US नेव्ही, US मरीन कॉर्प्स आणि श्रीलंकन नेव्ही मधली. तर जे इराणचे प्रेसिडेंट आहे ते काय होते, जे आयलँड आहे तिथलं प्रेसिडेंट, इराणचे प्रेसिडेंट कोण आहे, इब्राहिम रैसी. तर हे तिथे 2 दिवसाच्या व्हिजिटवर होते. तर त्यांच्या व्हिजिटच्या नंतर जी आहे, त्यांच्या व्हिजिटच्या आधीच म्हणजे ही जी एक्सरसाइज आहे ती पार पडणार आहे. तर कॅरेट श्रीलंका विल फीचर द एक्सपर्टाइज ऑफ US फ्लीट. तर कोणते जे आहे इराणचे जे प्रेसिडेंट आहे ते काय करण्यासाठी गेलेले होते, तिथे इनॉग्रेट करण्यासाठी गेलेले होते अँड इराणियन फंडेड हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. हे ते प्रेसिडेंट इब्राहिम जे आहे ते इनॉग्रेट करण्यासाठी गेले होते. 2 डेची त्यांची व्हिजिट होती. आणि जे आता श्रीलंकाचे जे कॅरेट श्रीलंका आहे ते काय फीचर्स, म्हणजे कोण फीचर्स मध्ये राहणार आहे, त्याच्यामध्ये कोणते एक्सपर्टाइज ऑफ US फ्लीट, अँटी टेररिझम सिक्युरिटी म्हणजे फास्ट US मरीन कॉर्प्स जी युनिट स्पेशलाइज्ड आहे इन सिक्युरिटी अँड अँटी टेररिझम फॉर नॅव्हल ऍसेट्स मध्ये एंगेजिंग अलोंगसाइड देअर श्रीलंकन नेव्ही मरीन काउंटरपार्ट ऑन अ फ्यू स्पेक्ट्रम ऑफ नेव्हल कॅपेबिलिटीज. ओके, तर हे सगळे काय राहणार आहे तिथे, जे एक्सपर्टाइज आहे त्यांचे ते फीचर राहणार आहे तिथे. विल फीचर द एक्सपर्टाइज ऑफ हे होते सगळे. ओके, तर ही जी आहे ही जॉईंट मरीन टाइम काय आहे ड्रिल एक्सरसाइज आहे जी कोणाकोणामध्ये आहे, US आणि श्रीलंका मध्ये आहे. US आणि श्रीलंकाची जी एक्सरसाइज आहे ती कंडक्ट होणार आहे. जिचं नाव काय आहे कॅरेट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आता हे तुम्हाला माहितीच आहे कोण आहे, क्रिकेटर MS धोनी. तर यांना काय बनवलेलं आहे, ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलेला आहे. बघूया. फ्रेंच ऑटोमेकर सिट्रॉन ही काय आहे स्टेलेंटिस ब्रँड आहे, यांनी काय केलेलं आहे साइन केलेलं आहे कोणाला ऍज अ ब्रँड अँबॅसिडर म्हणून, इंडियन क्रिकेटर महेंद्रसिंग
धोनी यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून साईन केलेलं आहे स्टेलेंटिस ब्रँड सिट्रॉन यांनी. तर धोनीने कधी डेब्यू केलेलं होतं त्यांच्यामध्ये, त्यांनी कधी डेब्यू केलेलं होतं ऍज अ कॅप्टन म्हणून, कॅप्टन फॉर टीम इंडिया 2007 मध्ये त्यांनी ऍज अ कॅप्टन फॉर टीम इंडिया त्यांनी डेब्यू केलेलं होतं. त्यांनी बरेचसे जे आहे त्यांचे बरेचसे मॅचेस जिंकलेले आहेत, त्यांना बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत, त्यांना ऑनर करण्यात आलेलं आहे. सोबतच त्यांना राजीव गांधी खेलरत्न पण प्रदान करण्यात आलेला आहे, पद्मश्री पण मिळालेला आहे, त्यांना पद्मभूषण मिळालेला आहे, ICC ODI प्लेअर ऑफ द इयर मिळालेला आहे आणि बरेचसे असे अवॉर्ड जे आहे ते त्यांचे प्राप्तकर्ते आहेत. ओके, सिट्रॉन जे आहे त्यांनी एंटर केलेला आहे त्याच्यामध्ये 2 एप्रिल 2021 मध्ये सिट्रॉननी एंटर केलेलं होतं ऍज अ, त्यांनी लॉन्च केलेलं होतं C5 एअरक्रॉस. ओके, आणि त्यांनी एंटर केलं इंडियन व्हेकल मार्केटमध्ये. C5 एअरक्रॉस लॉन्च करून त्यांनी इंडियन व्हेकल मार्केटमध्ये जे आहे एप्रिल 2021 मध्ये काय केलेलं, एंटर केलेलं सिट्रॉननी. तर हे झालं कशाबद्दल, जे ब्रँड अँबॅसिडर बनवलेला आहे सिट्रॉनचं ब्रँड अँबॅसिडर कोण आहे आता, MS धोनी हे सिट्रॉनचे ब्रँड अँबॅसिडर आहे. नेक्स्ट आहे तर UGC म्हणजे द युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. त्यांनी काय केलेलं आहे, आता समजा आपलं 4 वर्षाचं आपलं बॅचलर डिग्री झालेली आहे. ओके, तर आपण काय करत असतो, मास्टर्स डिग्री करत असतो, बॅचलर नंतर मास्टर. ओके, पण आता UGCने अनाऊन्स केलेलं आहे की मास्टर्स न करता तुम्ही NET ला अपियर होऊ शकता डायरेक्टली, आणि डायरेक्टली तुम्ही PhD पण परस्यू करू शकता. तर हे सगळं अनाउन्समेंट कोणी केलेलं आहे, UGCने अनाउन्समेंट केलेली आहे. तर पण त्यासाठी काही शर्त आहे, काही जे लागणार आहे की कॅन्डिडेटची काय आहे, मिनिमम त्यांना 75% जे आहे मार्क्स इन ऍग्रिगेट मध्ये त्यांना म्हणजे पाहिजेच आहे, इम्पॉर्टंटच आहे की 75% मार्क हे ऍग्रिगेट मध्ये पाहिजेच आहे, और इट्स इक्विव्हॅलेंट ग्रेड. आता जसं कोणाचे जे बॅचलर डिग्रीज जे असतात, कोणाचे पर्सेंटेज मध्ये असतो, कोणाचा पॉइंटर मध्ये असतो, तर सेम जे आहे जसं 75% आहे तर 75 पॉइंटर मध्ये जे आहे तेच तुम्ही कन्वर्ट करू शकता. आणि ही तर खुशखबर आहे, ज्यांचं काय झालेलं आहे, बॅचलर आताच कम्प्लीट झालेलं आहे, ते डायरेक्टली तुम्ही PhD NET ला अपियर होऊ शकता आणि PhD पण डायरेक्टली परस्यू करू शकता. आणि कोणत्या पण, जसं तुमचं बॅचलर कोणत्या एका सब्जेक्ट मध्ये झालेलं आहे तर ते सब्जेक्ट मध्ये तुम्हाला नाही करायचं आहे तर तुम्ही नाही करू शकता, तुम्ही दुसरा पण सब्जेक्ट जो आहे तो चूज करू शकता, तुम्हाला जो आवडेल तो सब्जेक्ट जो आहे तो पण काय आहे, इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये की तुम्ही आधली जे 4 वर्ष जे शिकले आहे त्याच्यामध्येच तुम्हाला करायचं आहे असं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही कोणता पण सब्जेक्ट जो आहे तो चूज करू शकता PhD करता. ओके, द कॅन्डिडेट आर अलाउड टू अपियर इन अ सब्जेक्ट इन विच दे वॉन्ट टू परस्यू. ओके, दे वॉन्ट टू परस्यू म्हणजे कोणता पण सब्जेक्ट तुम्हाला ज्याच्यामध्ये करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही अपियर तो सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. ओके, तर हे झालं कशाबद्दल, UGCने ग्रँट केलेलं आहे, काय ग्रँट केलेलं आहे, UGC ग्रँट कमिशननी अनाउन्स केलेलं आहे की बॅचलर डिग्री झाल्यानंतर मास्टर्स न करता तुम्ही डायरेक्ट NET ला अपियर करू शकता आणि PhD परस्यू करू शकता. ऍट प्रेझेंट मध्ये काय, ऍट प्रेझेंट मध्ये NET कॅन्डिडेट रिक्वायर्स अ मास्टर्स डिग्री विथ अ मिनिमम ऑफ 55% मार्क्स. सध्याच्या परिस्थितीमध्ये हे आहे की जे NET कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मास्टर्स डिग्री हे पाहिजे आहे विथ मिनिमम 55% मार्क्स. तर सध्याची परिस्थिती तर हे आहे, नेक्स्ट मध्ये मग ते चेंज होऊ शकतं. UGC बद्दल बघूया आता. UGC काय फॉर्मेशन कधी झालं, 28 डिसेंबर 1956. फाउंडर कोण आहे, मौलाना आझाद. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. चेअरमॅन आहे मामिदला जगदीश कुमार. तर हे झालं UGC बद्दल. नेक्स्ट बघूया आता न्यूज. नेक्स्ट जे आहे वर्स्टपेन यांनी क्लेम केलेला आहे, जे शांघाई ग्रँड प्रिक्स झालं तिथे त्यांनी जिंकलेली आहे ते ग्रँड प्रिक्स, जे चायनीज ग्रँड प्रिक्स झालेली आहे याच्यामध्ये त्यांना विक्ट्री मिळालेली आहे. कोणाला, मॅचला.
आणि कोणाच्या पुढे गेलेले आहे ते कोणाला लँडो नॉरिस जे आहे यांच्या पुढे जे गेलेले आहे. तर टोटल त्यांनी किती 58 त्यांच्या करिअर मध्ये 58 विन्स आहे. त्यांचे जे विन आहे ते 58 विन्स आहे टोटल. आणि विथ इज 4th ग्रँड प्रिक्स विक्ट्री ऑफ द सीझन, मॅक्स वर्स्टपना नाउ बोस्ट अ टोटल ऑफ 58 करिअर विन्स. तर चौथ्या ग्रँड प्रिक्सच्या विक्ट्री नंतर त्यांना किती आहे त्यांच्या करिअरचे 58 करिअर विन्स आहे त्यांच्याकडे. तर चायनीज ग्रँड प्रिक्स रिझल्ट बघूया जे टॉप 5 आहे ते. तर फर्स्ट तर आहे मॅक्स वर्स्टपन, रेडबुल, लँडो नॉरिस, मॅक्लॅरेन, सेर्गिओ पेरिस, रेडबुल, चार्ल्स लॅक्रेल फेरारी आणि कार्लोस सायन्स फेरारी. तर हे आहे टॉप 5 जे चायनीज ग्रँड प्रिक्स झालं त्याचे रिझल्ट आहे आणि त्याचे रिझल्ट म्हटले जे हे टॉप 5 कॅन्डिडेट्स आहेत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे की ऑटोनॉमस ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी जी स्टार्टअप आहे -0. तर यांनी काय MOU साइन केलेला आहे कोणासोबत, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हैदराबाद सोबत, IIITH यांच्यासोबत -0 यांनी MOU साइन केलेला आहे. कशा आणखी आय हब डाटा यांच्यासोबत पण, म्हणजे आय हब डाटा आणि IIITH याच्यासोबत MOU साइन केलेला आहे -0 नी. कशा करता, जे पण ऑटोनॉमस ड्रायव्हिंग रिसर्च आहे ते इंडिया मधले जे पण ऑटोनॉमस ड्रायव्हिंग रिसर्च इकोसिस्टम आहे त्याला फॉस्टर करण्याकरता. ओके. त्यांचा एम काय आहे, त्यांचा एम आहे टुगेदर येऊन टू परफॉर्म ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च ऑन मल्टिपल वर्टिकल्स. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे फाउंडेशनल मॉडेल्स फॉर ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, कम्प्युटर विजन, एडी स्टिम्युलेटर आणि सिंथेटिक डाटा. तर हे सगळं काय करण्याचा त्यांचा म्हणजे रिसर्च सगळं करण्याचा त्यांचा दोघांचं जे आहे त्या दोन कंपनीज ज्या MOU त्यांनी साइन केलेला आहे त्यांचा हा एम आहे. अलायन्स जे आहे त्यांचं अलायन्सचा एम काय आहे, त्यांचा अलायन्सचा एम आहे स्ट्रेंथन करणे AI रिसर्च इकोसिस्टम कंट्रीमध्ये बाय काय कंबायनिंग रिअल लाईफ इंडस्ट्री प्रॉब्लेम्स. रिअल लाईफ इंडस्ट्री प्रॉब्लेम्स जे आहे ते कंबाईन करून जे कंट्रीमध्ये जे आहे AI रिसर्च इकोसिस्टमला काय करणे, कंबाईन करणे रिअल लाईफ इंडस्ट्री प्रॉब्लेम्स आणि ब्रेकथ्रू अकॅडमिक रिसर्च. तर हा त्यांचा काय आहे अलायन्स इज एम्ड आहे. ओके. तर हे काय झालं, IIT हैदराबाद म्हणजे IIIT हैदराबाद आणि आय हब डाटा सोबत -0 यांचा काय झालेला आहे MOU साइन झालेला आहे. कशा करता, टू बूस्ट सेल्फ ड्रायव्हिंग रिसर्च इकोसिस्टम इंडियामध्ये. क्वेश्चन बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेम ऑफ एक्सरसाइज. त्या एक्सरसाइजचं नाव काय आहे जी रिसेंटली कंडक्ट करण्यात आली बाय इंडियन नेव्ही कुठे, ईस्ट कोस्टवर. ज्यांचा एम होता व्हॅलिडेटिंग प्रोसिजर्स टुवर्ड्स असेसिंग द प्रिपेअर्डनेस ऑफ इंडियन नेव्ही टू डील विथ मरीटाईम सिक्युरिटी चॅलेंजेस इन द रिजन. तर त्या रिजन मध्ये काय करणे, जे व्हॅलिडेट करणे प्रोसिजर्स टुवर्ड्स असेसिंग द प्रिपेअर्डनेस इंडियन नेव्हीचे आणि डील करणे विथ मरीटाईम सिक्युरिटी चॅलेंजेस. तर काय होतं ते, त्या एक्सरसाइजचं नाव काय होतं जे इंडियन नेव्हीने काय आहे कंडक्ट केलेली होती, तिचं नाव आहे पूर्वी लहर. नेक्स्ट क्वेश्चन, द पद्मा अवॉर्ड वॉज इन्स्टिट्यूटेड इन विच इयर. तर कधी स्टार्ट झालं पद्मा अवॉर्ड, ते झालं 1954 मध्ये. नेक्स्ट बघूया, विच इंडियन मेड हिस्ट्री ॲज द यंगेस्ट एव्हर प्लेयर टू विन FIDE कॅन्डिडेट टुर्नामेंट इन टोरंटो. तर जे टोरंटो मध्ये काय झालेलं FIDE कॅन्डिडेट टुर्नामेंट जे झालेलं, तर कोणती इंडियन जे यंगेस्ट इंडियन आहे ज्यांनी हिस्ट्री बनवलेली आहे ते जिंकून, म्हणजे यंगेस्ट आहे ते. ओके. तर त्यांचं नाव आहे डोमाराजू बुकेश. नेक्स्ट, विच इन्शुरन्स रेग्युलेटर हॅज रिसेंटली काय केलेलं आहे त्यांनी, एज लिमिट जी आहे 65 इयर्सची ती रिमूव्ह केलेली आहे. कशा करता, जे
ज्यांना पण परचेस करायचं आहे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, तर त्याकरता त्यांनी 65 इयर्सची जी एज लिमिट आहे ती रिमूव्ह केलेली आहे. तर कोणी केलेली आहे? IRDAI नी ती रिमूव्ह केलेली आहे. IRDAचा फुल फॉर्म काय आहे? इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, हे त्याचं फुल फॉर्म आहे. नेक्स्ट, नेम द पार्टी ऑफ प्रेसिडेंट मोहम्मद मुसुझू विच रिसेंटली वॉन द मालदीव्स पार्लमेंटरी इलेक्शन. तर कोणत्या पार्टीचे होते ते होते पीपल्स नॅशनल काँग्रेसचे. तर पीपल्स नॅशनल काँग्रेसचे जे प्रेसिडेंट म्हणजे त्याचे जे मेंबर होते कोण? मोहम्मद मुसुझू यांनी पार्लमेंटरी इलेक्शन जे आहे ते जिंकलेलं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट, कॅरेट इज द बायलॅटरल मरीटाईम जॉईंट एक्सरसाइज बिटवीन विच टू कंट्रीज. तर जे कॅरेट एक्सरसाइज आहे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज, तर कोणत्या दोन कंट्रीज मधली ती आहे? ती आहे US आणि श्रीलंका यांच्यामधली जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे. ओके, बायलॅटरल मरीटाईम जॉईंट एक्सरसाइज आहे कोणामधली? US आणि श्रीलंका मधली जी आहे कॅरेट. आणि कॅरेटचं फुल फॉर्म काय आहे? कॅरेटचं फुल फॉर्म आहे कॉपरेशन अफ्लोट रेडीनेस अँड ट्रेनिंग. ओके, 1 सेकंड. ओके, तर चला नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट आहे क्वेश्चन. रिसेंटली स्टेलेंटिस ब्रँड जे आहे फ्रेंच ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग सिट्रॉन यांनी काय केलेलं आहे? अपॉइंट केलेलं आहे कोणत्या इंडियन क्रिकेटरला त्यांच्या एज अ ब्रँड अँबॅसिडर बनवलेला आहे. तर महेंद्र सिंग धोनी यांना काय बनवलेलं आहे? ब्रँड अँबॅसिडर बनवलेला आहे. नेक्स्ट, ऍज पर रिसेंट UGC कमिशन म्हणजे काय युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन अनाउन्समेंट केलेलं आहे ब्लँक डिग्री होल्डर्स म्हणजे कोणते डिग्री होल्डर्स जे आहे ते डायरेक्टली अपियर करू शकतात नीट आणि परस्यू करू शकतात PhD. तर जी 4 इयर ग्रॅज्युएट डिग्री जी आहे ज्यांची झालेली आहे ते डायरेक्टली काय अपियर करू शकतात नेटसाठी आणि परस्यू करू शकतात PhD इन एनी सब्जेक्ट जो त्यांना सब्जेक्ट घ्यायचा आहे त्या सब्जेक्टमध्ये. हु वोन मेडन शांघाई ग्रँड प्रिक्स. तर कोण जिंकलेला आहे मेडन शांघाई ग्रँड प्रिक्स? मॅक्स वर्स्टपेन हे जिंकलेले आहे. अँड द लास्ट, -0 IIT हैदराबाद आणि iHub डाटा यांनी MOU साइन केलेला आहे टू प्रमोट. कशाला प्रमोट करण्याकरता? इंडियामध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंग रिसर्च इकोसिस्टीमला प्रमोट करण्याकरता हा MOU जो आहे तो साइन झालेला आहे. ओके, चला तुम्हाला सेशन आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सेशनला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आमचं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा, त्यावर वेगवेगळ्या ट्रिक्स असतात, इंटरेस्टिंग ट्रिक्स असतात जे तुम्हाला यूज होईल एक्झाम्स मध्ये फास्ट कॅल्क्युलेशन्स करता. आणि पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.